तुम्ही बघितलं असेल आता आपण रेडी वगैरे झालो आहे. आज आपण आज आपला शेवटचा दिवस आहे पालखीचा. तर आपण घालणार आहे कुर्ता आणि टोपी घालणार आहे. तर तुम्ही आरतीसुद्धा बघितली असेल, आरतीसुद्धा झाली आपली. तर आता सर्व पोरं सर्वजण जमलेत. आता आम्ही निघू आमची पालखी घेऊन बाबांच्या देवळात. तुम्हाला हा चिमण्यांचा आवाज येत असेल तो इथे बघा. इथे असे खूप पोपट्स वगैरे बर्ड्स वगैरे आहेत भरपूर. तर ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवू. ते 8 वाजता सुरू होतं, आता वाजले 7:30. तर आपण पालखीला गेल्यानंतर पालखी घेऊन गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर आपण येऊ. बोला ओम साई. पुणे का येते ना पुणे कोण आपण निघालो आहे. आता आपला 1-2 किलोमीटर आहे शिर्डीसाठी. अंडा काय बोलशील? 9 दिवस कसे गेले आपल्या समजलेच आहे ना पालखीचे. तर तुला काय बोलायचं आहे का? जे आपले दुसरे साई बंधू त्यांच्यासाठी काय बोलायचं आहे तुला? काहीतरी बोल की नाही. आता आपण निघाले आपली पालखी येते. आपण पालखी सुद्धा घेऊ. भेटू आपण. तो सारी नहीं जोरी जोरी मान को नो साईराम साईराम साईराम. घेऊन नाही गेला तो. साईराम भाऊ साईराम. साईराम 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 साईराम. कुठे घे अण्णा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज के जय. बाबा के जय. साईनाथ महाराज के जय. जय श्रीराम. आता आपण निघालो इथून पालखी घेऊन आपण. तर आता आपण खंडोबाच्या मंदिरात चाललोय. तर आपला साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहे. तर आणि आपला जो साई भंडारा नाही आपला अर्नाळा 25 तारीख आहे. 25 तारीख. तर आपला साई भंडारा सुद्धा आहे अर्नाळा 25 तारीखला. आपण आता निघालो आहे आपण दर्शनासाठी. आता आपण इकडून जाणार आहे खंडोबाच्या देवळात जाणार आहे. तिथून आपण आपली जी पालखी आहे ती बाबांच्या देवळात जाणार आहे. तर आपल्याला आपण पालखी सुद्धा घेतली बघितलं असेल. साईराम साईराम भाऊ. तर आता आपण पालखी सुद्धा घेतली. आता आपण जाऊ आणि आपण भेटू खंडोबाच्या देवळात. तर बोला ओम साईराम. तर आता आपण आलो आहे खंडोबाच्या मंदिरात. हिमेश तर आता आपण निघालो आहे खंडोबाच्या मंदिरातून. आता आपण जाऊ बाबांच्या देवळात.
तर आता आपलं दर्शन सुद्धा झालं. तर आपण प्रसाद घेतले आपण घरी न्यायला आपल्या मम्मी पप्पा आणि आपल्या फॅमिलीला. तर तुम्ही बघू शकता. आता आपलं सर्व दर्शन आणि आपली सर्व शॉपिंग वगैरे झाली आहे. तर आता आपण आलो जेवायला. जे ट्रस्टच आहे तिथे आपण जेवायला आलो आणि श्री मम्मी तिकडे जेवायला बसतो. आता आपण बंटी जेवणाची वाट बघतो. आता आम्ही जेवण येईल आणि आम्ही जेवून वगैरे निघू. आम्ही आमच्या घरी जाऊ म्हणजे बिरारला जाऊ. आपण भेटू वाटेत तुला बोलावून साईला. आपलं जेवण सुद्धा आलेलं आहे. खाऊन घ्या. आपण बोलूया आम्ही दादांच्या हॉलवरती आम्ही निघू. आणि आम्ही जाणार आहे आपल्या घरी विरारला. आपण चेंज आणि केलं आहे, फ्रेश केलं आहे. आता आपण गाडीत सामान टाकतो आहे. तुम्ही बघू शकता. हा बघा गाडी सामान टाकणारा मुलगा हिमेश गाडी सामान टाकतो. आता आम्ही निघणार आहेत इथून विरारला. तर बॅग बिग पॅक करून आपण चेंज केलं आहे. तर आता आपण निघू विरारला. तर बोला ओम साईराम. तर आता आपण आलो आहे हो फ्लोरॉन. तिकडे एंजल फिश आहेत. ॲलिगेटर. आणि हा अरवाना टँक आहे. कैसा चल रहा है? काम आहे रे ना. आता आपण निघालो आपल्या घरीच म्हणजेच विरारला. तुम्ही बघू शकता. घाबरला नाही काश. आता आपण आलोय जेवढाच पाया पडायला. साईराम 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 तुम्ही कधी आले? मग कुठे होते? मी तुम्हाला बघत होता. आपला काका कसा बसून आहे?
आता इकडे साई भंडार लागला आपला. आज आहे तारीख 25 आणि गुरुवार आहे बाबांचा वार. तर आता आलाय मेघंदा. झालं काय जेवण? झालं काय जेवण? जेवण पुढे झालं. जेवण खूप गर्दी पडली. जेवण बनवायला लागलो. किती 4 वाजता आलो इकडे मी जेवण बनवण्यासाठी. आता सर्व जेवण वाढायला लागले थोडं. परत एकदा आता व्हिडिओ मध्ये रामचंद्र की जय. तर जेवतोय आम्ही. मी थोडंच घेतलेलं आहे. पोटात थोडी गडबड झाल्यामुळे. नाही बघा, आज वाटाण्याची आमटी आहे, छोले आहे, पुरी आहे, नली आहे, डाळ भात आहे. प्रवास जरी संपला असला तरी पण आमचं मन अजून तिथेच रमलंय. 7 दिवस कसे निघून गेले समजलं सुद्धा नाही, पण अजून ते 7 दिवस आम्हाला स्वर्गासारखे अजून आठवत आहेत. आम्ही पुढच्या वर्षी भेटू पुन्हा याच जल्लोषात आणि तीच मजा आणि तीच मुलं आणि तेच मित्र. साईराम बंधू. साईराम. ओम साईराम. कुळ हा जीव माझा किती काळ जागा, निघून गेला रंग विरून गेला धागा. व्याकुळ हा जीव माझा किती काळ जागा, तुटलेल्या काचेचा सपन हे डोळ्यात, रात पेटून उठती अन दिवस काळो खात माझ्या